मलिकवाडच्या ग्रामसभेत अधिकाऱ्यांची दांडी, नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या, निवारणाची ग्वाही। मलिकवाड तालुका चिकोडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा सोमवार दिनांक 29 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात झाली। ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे अध्यक्षस्थानी होत्या, मात्र विविध शासकीय खात्यांचे अधिकारी अनुपस्थित राहिल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। अधिकारी उपस्थित नसतील तर यापुढे ग्रामसभा घेऊ नये अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। कृषी खात्याचे अधिकारी दीपक कौजलगी यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाविषयी माहिती दिली। SC/ST शेतकऱ्यांना 70% व इतर शेतकऱ्यांना 50% सबसिडी मिळते असं त्यांनी सांगितलं। मात्र अर्ज प्रक्रियेत होणाऱ्या टाळाटाळीबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। ग्रामसभेत नागरिकांनी विविध समस्या मांडल्या, त्यात प्रमुख समस्या अशा होत्या: कट्टीकर गल्लीत गटारीचं पाणी रस्त्यावर वाहून दुर्गंधी, तातडीने दुरुस्तीची मागणी; केरुळे मळ्यात पावसाळ्यातील अडचणी टाळण्यासाठी डांबरीकरणाची गरज; मुख्य रस्त्यावर वाहन पार्किंगची समस्या, नोटीस देऊन कारवाईची मागणी; घरफाळा भरण्याबाबत योग्य सल्ला न मिळाल्याची नाराजी; घरगुती कचरा घंटागाडीतच द्यावा, गटारीत टाकल्यास कारवाईचा इशारा; डिजिटल उत्तर 45 दिवसात मिळायला हवीत पण महिने विलंब होत असल्याची तक्रार; केरुळे मळ्यात मगरींचा वावर, वन खात्याने तात्काळ बंदोबस्त करावा; मुख्य रस्त्यावरील गटारीची भगदाड, काँक्रिटीकरणाची मागणी; नवग्राम वस्तीतील पाणी निचऱ्याची समस्या; दूधगंगा बंधाऱ्याची धोकादायक स्थिती; अपघात टाळण्यासाठी दुरुस्तीची आवश्यकता। या सर्व मागण्यांवर ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे, उपाध्यक्ष संभाजी पाटील, सदस्य बाळासाहेब पाटील व दिलावर नदाफ यांनी गांभीर्याने चर्चा करून निवारणाची ग्वाही दिली। ग्रामसभेला सदस्य शमा जमादार, अनिता कोळे, लक्ष्मी नळबिनमणी, PDO RU चौगला, सचिव KB पडोलकर, तलाठी खुरी राजू कट्टीकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशाल क्रांती न्यूजसाठी अमर माने, मलिकवाड।